महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। लाडक्या बहिणी साडी मिळाली, आज साडीवर फिरवायला इस्त्री सुद्धा मोने पाटलांच्या वतीने खूप टीव्ही फ्रीज वॉश तुम्हाला घरी बोलवलं म्हणलं ताई मला नको राहू द्या। पवनात गोरगरिबांचा आवाज बुलंद करणारे कर्तव्यदक्ष लोकप्रिय विकास पुरुष छत्रपती संभाजीनगरचे भाग्यविधाते मान्य श्री आपल्या मराठवाड्यातल्या भूमीतला सुपुत्र यानंतर संभाजीनगर मध्ये काम करत आहे। हे काम करत असताना मी त्यांना कायम बरोबर घेतो, कारण ते माझ्याबरोबर असले की मला असं वाटतं की माझ्या मागे कोणतरी वडीलधारी माणसं आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत आहे। जेव्हा लोकसभेची त्यांना इलेक्शन जेव्हा तिकीट दिली त्यावेळी मी या संभाजीनगरमध्ये काम करत होतो, पण माझं काम जे होतं ते मागच्या दरवाजाचं होतं आणि त्यानंतर 1.25 वर्षाने मी या इथे झालो। संदीपान भुमरे साहेबांना जे प्रेम करतात, जे मला दिसलं 6 महिन्यात आणि मी त्यांच्याबरोबर राहिलो तेवढंच मी बोलणार, कारण माझा काय फार जुना परिचय त्यांचा नाही आहे, पण गेल्या 6 महिन्यात मी त्यांना जे बघितलंय ते पहिली गोष्ट म्हणजे या मातीतला माणूस आहे आणि या मातीला कधीच विसरणार नाहीत ते। त्यांच्या देहबोली, त्यांची चाल, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे 100% या देहबोली या मातीतलं आहे आणि म्हणून ते मला फार आवडतात। दुसरी गोष्ट, देव सर्वांना काय देत नाही, पण आज ते गेले 5 वेळेपर्यंत आमदार राहिलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत। त्यांनी जे काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती एवढी विलक्षण आहे की आज मी 2 दिवस त्यांच्याबरोबर अशाच पद्धतीने साजरा करून एक प्रेम आणि आशीर्वाद ते तुम्हाला परमेश्वराने दिलेला आहे, ते आपण त्याची जपणूक करूया आणि असंच कार्यक्रम दरवर्षी करत आपण त्यांचं ताकद वाढवली पाहिजे, त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे। आणि बोंडवे सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा। आम्ही या ठिकाणी येऊ, माय भगिनींनाही त्या ठिकाणी त्यांना बक्षीस मिळतील आणि असाच कार्यक्रमातून आपल्या संघटनेचेही काम आपण करू। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भागामध्ये आमचे तालुका प्रमुख बोंडवे साहेब यांनी न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला। उपस्थित असलेले संपर्क प्रमुख विलासजी पारकर साहेब, आपले धलाडीचे जिल्हा प्रमुख आणि महापालिकेचे उपमहापौर राजेंद्र वजनदार, महापालिकेचे गटनेते नागरे साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य पाटेकर, शहर प्रमुख भरत राजपूत, सर्व नगरसेवक, कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे। बोंडवे साहेब यांनी मला सांगितलं, सरपंच वगैरे सगळेच सांगितलं, भुमरे साहेब आपल्याला एक कार्यक्रम ठेवायचा आणि तुम्हाला वेळ द्यावा लागेल। मी त्यांना सांगितलं नंतर बघू, पण त्यांनी सांगितलं सगळ्याला सांगू इच्छितो की 35 वर्षात माझे अनेक वाढदिवस झाले, पण असा वाढदिवस मी पहिल्यांदाच पाहिला। पहिल्यांदाच हा वाढदिवस मी पाहिला। मी कधीच हा वाढदिवस विसरू शकत नाही। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत बोंडवे साहेब, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे, म्हणूनच मी या जिल्ह्याचा खासदार झालो। मला जितकी सेवा
आपली करता येईल तितकी सेवा करण्याचा माझा प्रयत्न असतो. 35 वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं 35 वर्ष पैठण तालुक्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली. आणि मला एक सांगायचं की मी 35 वर्ष इमानीद्वारे जितकी सेवा मला करता आली, भुमरे कुटुंबियांना कधीच मी तुमच्या आशीर्वादाने आमदार राहिलो, तुमच्या आशीर्वादाने मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो, महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झालो, पण मी कधीच गोरगरिबाला विसरलो नाही. सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचं काम केलं. आता राजू भावना सांगितलं, मतदार यादीत नाव नसताना या जिल्ह्याचा मी खासदार झालो. हे केवळ तुमच्यामुळं, साधू संतांमुळं, सगळ्यामुळं 1,34,000 काही मतांना मी निवडून आलो. अनेक चर्चा झाली, अफवा झाल्या, पण तुम्ही सर्वजणांनी मला सहकार्य केलं, या जिल्ह्याची सेवा करण्याची मला संधी दिली. आणि म्हणून मला सांगायचं की आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा असं घडलं असेल की मी खासदार आणि चिरंजीव आमदार, नाही तर असं होत नाही कधी. पण हे केवळ तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. सगळ्यामुळे झालं. मी आम्ही कायम तुमच्या सुख असू द्या, दुःख असू द्या, नेहमी तुमच्या सहवासात असतो. नाही तर कधी कधी काय होतं, पद आले तर माणसाच्या डोक्यात हवा जाती, पण आम्ही कधी डोक्यात हवा जाऊन गेली नाही. नाही तर आज मी मंत्री राहिलो, पालकमंत्री राहिलो, कॅबिनेट मंत्री राहिलो, पण कधी डोक्यात हवा जाऊन गेली नाही. आज मी आम्ही तुमच्या सोबत जितके गोरगरिबाचे प्रश्न मांडता येतील दिल्ली दरबारात तितके मांडण्याचा प्रयत्न करतो. बापू सभागृहात मुंबईच्या ते मांडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मला सांगायचं की जितका न्याय आपल्या भागात देता येईल तितका देण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात महत्वाचं, माझ्या हातून जर कोणतं काम झालं असेल तर आपल्या भागात 1,00,000 कोटीच्या कंपन्या आल्या. किती? आणि आपल्या मुलांना बाहेरच्या जिल्ह्यात जायला लागत होतं, बाहेरच्या राज्यात जायला लागत होतं, पण आता बिलकिल्ला मोठमोठ्या नामांकित. कारण नाही तर पूर्वी असं होतं, आपला मुलगा पुढे येतं पिंपरी चिंचवडला, पुढे येतं पुण्याला, पुढे येतं मुंबईला, पुढे येतं ठाण्याला. पण आता आपल्या मुलाला इथंच व्यवसाय मिळेल, इथंच नोकरी मिळेल. हे काम जर कोणामुळे झालं असत तर एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत साहेबांच्या आशीर्वादामुळं या कंपन्या आल्या. आणखीन कंपन्या येणार आहे, आणखीन साजरा केला. संदीपान भुमरे साहेब सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या समारंभाला प्रभावित झाले. आपल्याला काय वाटतं? संदीपान भुमरे हे जनसामान्याचं नेतृत्व आहे. माझ्याकडे नीट लक्ष आणि द्या. मी सगळ्यांना विचारलं तुमच्या कोण आहे, तुमच्या कोण आहे, तुमच्या कोण आहे, कोणाचं कोण आहे. उपमुख्यमंत्री एक विचार करा, एका पैठणीसाठी, एका साडीसाठी आणि पालकमंत्री ह्या म्हातारीची पप्पी साहेब त्याला उचलून घेतलं, हा जिल्हा फिरवलं, जी प्रगती त्यांच्या करतोय सकाळी दुकानपात गेलेले त्या आहेत. प्रगतीला एक अजून प्रोत्साहन मिळावं एका साडीसाठी म्हणून त्यांचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित पैठणीचा हा कार्यक्रम आपण यापूर्वी देखील केला होता. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. आजही खूप प्रतिसाद मिळत आहे. याबद्दल आम्ही कुठलाही कार्यक्रम जरी आयोजित केला तरी लोकांचा प्रतिसाद हा उत्तम असतो. कारण शिवसेनेच्या माध्यमातून या भागाचा कायापालट झालेला आहे आणि त्याचं हे एक उदाहरण आहे. खासदार साहेबांचाही तुम्हाला आशीर्वाद आहे, पालकमंत्र्यांचाही आशीर्वाद आहे आणि आपण तालुका प्रमुख आहे. आपल्या कार्याची थोडी ओळख आपण द्यावी.
या कार्यक्रमातून काय घेऊन जायचं आहे? आज भोंडवे साहेबांच्या पालकमंत्री वाढदिवसानिमित्त भोंडवे साहेबांनी ठेवलेला कार्यक्रम, खासदार या कार्यक्रमातून हे घेऊन जा. आमचे पाहुणे जर तुम्ही जिल्ह्यातले एखाद्या आमदार साडीसाठी जर दुसऱ्याच्या मातेला आणि मिठी मारत असाल, उपमुख्यमंत्री सख्या साहेब, सासूरचं एवढं प्रेम मुख्यमंत्री केलं साहेब, माऊली त्यांच्या सगळ्या माध्यमातून ज्या घरात माथारी आहे, वयस्कर माऊली आहे, येणाऱ्या वृद्ध माऊली आहे, विधानसभेच्या त्या निवडणुकीमध्ये माऊलीच्या घरामध्ये आम्हाला सगळ्यात मोठं मुख्यमंत्री श्रीमंत घर ते आहे. शिंदे साहेबांना तर माऊली मुख्यमंत्री लोकांच्या बनवण्यासाठी माथेला करतो तसं सर्व सख्या काही सासूला एकदा करून प्रयत्न आमचे बघा. त्या कारण ठिकाणी काय चालू व्हायला आहेत. लागले?